हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज रोज आपल्याला प्रश्न पडतो की काय नाश्त्याला करावे। आता कणीस तर मार्केटमध्ये भरपूर येत असतात। आपण कणकाचे भजी करते, कणकाचे भरपूर प्रकार करत असतो। तर आज आपण करणार आहे कणसाचे अप्पे। हे झटपट होतात आणि कमी साहित्यात, घरच्या साहित्यात कणीस मार्केटमधून आणले की झटपट होणारे हे अप्पे आहे। पण कणसाचे अप्पे करणार आहोत, त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया। हे कणीस घेतले, आपण तांदळाचं पीठ घेतले 3 चमचे, बेसन घेतले आणि जिरे पण घेतले आणि मीठ घेतले, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि हळद। एकदम कमी साहित्यात झटपट छान चविष्ट अशी कणसाचे अप्पे होतात। आता आपण हे कणीस अर्धे आपण मिक्सरमध्ये टाकून वाटून घेऊया आणि अर्धे अख्खे ठेवायचे। आता थोडेसे आपण वाटून घेऊया आणि अर्धे आपण तसेच अख्खे ठेवूया। आता याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकूया आणि हे आपण वाटून घेऊया। कणीस आणि हिरवी मिरची वाटून घेतलं। आता आपण पातेल्यात काढूया आणि या पातेल्यात हे थोडंसं जाडसरच वाटायचं आणि पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। आता हे अख्खे कणीस आपण ते टाकूया। आता आपण हे तांदळाचं पीठ घेतले 4 चमचे, ते टाकूया। तुमचं कणीस जितकं असेल त्यानुसार तुम्ही पीठ वापरायचे। आणि हे बेसन आहे ते आणि जिरं हे टाकूया। कोथिंबीर टाकूया आणि कढीपत्ता टाकूया। कढीपत्ता टाकल्याने चव एकदम छान येते। आणि हळद टाकूया आणि मीठ टाकूया चवीनुसार। हलवून घेऊया। त्याच्यात लागलं तर तुम्ही पाणी टाकायचं। आता हे कोरडं दिसतंय, म्हणजे मी थोडंसं याच्यात पाणी टाकते। मी मिक्सरच्या भांड्यातलं पाणी थोडंसं टाकून घेते, तर लागलं तर अजून टाकायचं। पण नाही एकदम पातळ पण नाही, असं पीठ तुम्ही भिजवून घ्या। हे आपण अख्खे कणीस पण टाकले ठेवले। आपण हे ना तेल लावून घेतले। पात्र पहिले तापून घ्यायचं। आता आपण एक एक टाकूया। हे ना झटपट होतात, म्हणजे याला काही जास्त मेहनत नाही। आणि आपल्या घरात जे बेसन पीठ, तांदळाचं पीठ असतंच, कढीपत्ता, कोथिंबीर असतं, हिरवी मिरची असते, तर याला काही जास्त आपल्याला बाहेरून आणायची आणि सगळं वेगळं काहीतरी। त्याच्यावर झाकण ठेवूया आपण। झटपट होतात आपले, झाले बघा कुरकुरीत। साईडला जरा वेळ लागतो, साईडचं होऊ देऊ आपण। ते मधले झाले। आता आपण हे सगळे काढून घेऊया। आपले छान कुरकुरीत झाले अप्पे। आता आपण काढूया। आता आपले रेडी, आपण आता प्लेटमध्ये काढूया। एकदम कुरकुरीत छान चविष्ट झाले। आपण आता हे बघा, आपले कुरकुरीत एकदम बघा कुरकुरीत झाले अप्पे। एकदम झटपट होतात आणि कमी साहित्यात, घरच्या साहित्यात होणारे अप्पे तुम्ही नक्की करून बघा। आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा। लवकरच भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा, स्वस्थ राहा। मला असाच प्रोत्साहन आणि सपोर्ट देत राहा। धन्यवाद।